अरे हो मी पण जातो मी रस्ता चुकवला त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे? मित्रांनो कसे आहात तुम्ही? आय होप यू ऑल डुईंग गुड आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि भन्नाट भरल्या अशा ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे माणिकगड आणि आपल्यासोबत आहे आज आपला नेहमीचा पार्टनर बाडू दादा आणि माझा भाऊ केतन. आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय ठाकूरवाडी किल्ल्यावर. याचे दोन रस्ते आहेत, एक ठाकूरवाडीमधून आहे म्हणजेच वडगाव ठाकूरवाडी आणि एक सोमने गावातून आहे. तिकडून जर येणार असाल तर तिकडनं ट्रेक खूप लांब, जवळजवळ 3 ते 4 तासाची ट्रेक होते आणि इकडून याल तर थोडासा डिस्टन्स कमी होतो. सो आम्ही ठाकूरवाडीमधून आलो आहे. आम्ही गाड्या इथे पार्क केल्यात आणि आपल्याला जायचं तिकडे तो किल्ला आहे आणि ट्रेक स्टार्ट करतो आम्ही. मित्रांनो माणिकगड म्हणजेच पूर्ण जंगलामध्ये आहे आणि त्याच्यामुळे रस्ते चुकण्याची शक्यता. हे बघा असे मार्क्स लावलेले आहेत आणि जागेवर अशी मार्किंग आहे, तर त्याला फॉलो करत चला, नाहीतर मग जंगलामध्ये तुम्ही भटकू शकता आणि रस्ता चुकल्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल. त्याच्यामुळे मार्किंग लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारे ट्रेक करा. बघू शकता जांभूळ कच्चे आहेत पण पिकली ना अजून आणि एकदम हाताजवळच आहेत डायरेक्ट. हे बघा करवंदे तर खाली, जांभळं खायला नाही भेटली कारण कच्ची आहेत. अजून एकाच महिन्यामध्ये पिकून जातील. जेवढे पण जास्तीत जास्त ट्रेक आपण केल्यात आपल्यासोबत नेहमीच असा मित्र आलेला आहे आणि इकडे पण आपल्यासोबत आलेला आहे स्वान. आता आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल. जवळजवळ अर्धा तास आम्ही चाललो आहे आणि आपल्याला ही अशी मार्किंग लागली आहे. इथून आपल्याला वर जायचं आणि तो समोरच किल्ला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपली ट्रेक स्टार्ट होईल. मेन आतापर्यंत असंच नॉर्मल चालत होतो, फ्लॅट जमीन होती पूर्ण. आता ट्रेक चालू झाली आपली. तर मित्रांनो आपण आलो आता बजरंगबलीच्या मंदिरापाशी. जय श्रीराम. हनुमान मंदिराच्या थोडा पुढे आलो आणि आपल्याला इथे समोर दिसतो वाड्याचे अवशेष. हे बघा बघा किती मोठा वाडा होता. पूर्ण वाडा आणि वाड्याचे अवशेष आहे. सगळा तुटका फुटका आता. सुकलेली कारवी, सगळे ही पूर्ण कारवीची झाडं आहेत आणि ट्रेक आता हळूहळू कठीण होत चालली. आता खरंच मोठी ट्रेक आहे. तर आम्हाला जवळजवळ 1 तास झाला, 1-1.25 तास झाला ट्रेक करतो आम्ही. अजून बराच बाकी आहे. अजून आम्ही किल्ल्याच्या बेसला सुद्धा नाही पोचलो. तर पावसाळ्यामध्ये खूप रिस्की असेल हा. आणि हे बघा खूप स्लिपरी असेल. आताच एवढा आहे, मग पोचले आता बेसला. चला वरती जाऊन बघू. हा बघा कसा रस्ता आहे. आता नक्की रस्ता कुठून आहे माहीत नाही. विशाल तर बोलतो इथूनच आहे. चढतोय ते खरं, आता पाणी जातं त्या रस्त्यातून चढतोय आम्ही, ओढ्यातून. मला तर वाटतं असा खालून आहे रस्ता. विशाल दादा बोलला इथून आहे, मग बघू आता. शॉर्टकट घेतला आम्ही. हे बघा उभीची उभी चढाई आहे. कठीण रस्ता आहे. हा पॅच पूर्ण झाला. बघा कसे कसे रस्त्याने आणला याने. जिथून रस्ता नव्हता तिथून रस्ता काढला. काटेटोस्तान.
अशक्य सुंदर सह्याद्री. हा कडीपत्त्याचं झाड, एवढा मोठा कडीपत्त्याचं झाड आहे. रस्ता तर काय माहित नाही आपल्याला, पण इथून किल्ल्याचा बुरुज दिसतोय, त्या दिशेने आम्ही चाललोय. रस्ता तर काय परफेक्ट माहिती नाही आणि अशी मललेली वाट पण नाही, कारण गडावर कोणी जास्त येत नाही लोक. आता असा कातलगडा सर करतोय, रस्ता नाही माहिती आम्हाला. हे बघा पूर्ण डोंगर आहे, तर कुठून कुठून रस्ता शोधून बनवतोय. तिथून जायला भेटतोय, तिथून जातोय, पण पावसाळ्यात अजिबात भेटणार नाही. फायनली कसा बिसा रस्ता बनवला, रस्ता नाहीच आहे. जिथून पाणी जातोय त्या रस्त्यातून ओढ्यातून आम्ही आलोय. आणि इथे एक तटबंदी दिसते आपल्याला, इथे एक बुरुज आहे आणि मेन बुरुज एक तिकडे आहे. इथे तटबंदी किल्ल्याची. तर पूर्ण चोरवाटेसारखा एकदम खराब रस्ता निवडला आम्ही. मी पण जातो तुझे एकदम शॉर्टकटने आणला. कहाँ गया हुसैन? कहाँ गया अरे असते असते असते. आता झाला त्यान शूट. सो मित्रांनो, फायनली या ओढ्यातून आलो. एकदम रिस्की रस्ता होता, तुम्ही चूज करू नका. रस्ता माहीत नसला 2 मिनटं विचार करा, रस्ता शोधा आणि मग रस्त्यातून या. आपला भगवा झेंडा आणि आपण आता इथे आहे उद्ध्वस्त दरवाजा. आपण हा उद्ध्वस्त दरवाजा आहे आणि ॲक्च्युली किल्ल्याचा रस्ता इथून होता. हे बघा, असं खालून फिरून असा रस्ता होता, इथून आपल्याला यायचं होतं. आणि हा प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा उद्ध्वस्त दरवाजाच्या इथे. आपल्याला थोडा पुढे जाऊन इथे पाण्याची टाकी भेटेल एक, आणि दुसरी पाण्याची टाकी इथे भेटेल. आणि मग इथे तटबंदी आहे. तसंच पायवाट चालून चालून आपल्याला नंतर इथे एक मोठी तटबंदी आहे. परत इथे एक दरवाजा आहे, इथे पायऱ्या आहेत आणि मुख्य वास्तू इथे आहे, म्हणजेच बालेकिल्ला. वर एक चुन्याचा गाणं आणि मंदिर आहे. 1 2 3 4 गडाला 4 दरवाजे आहेत. हा गणेश दरवाजा आणि इथे वर उद्ध्वस्त दरवाजा आहे. परत अजून 3-4 पाण्याच्या टाक्या आहेत आणि मोठं पाण्याचं तलाव इथे गडावर एकदम मधोमध. आणि खूप साऱ्या गडावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. तो चला आता पूर्ण गड एक्सप्लोअर करू आपण. ही आपल्याला भेटली एक पाण्याची टाकी. फायनली समिट किल्ल्यावर पोचलो आपण. प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्या समोरच भेटतो चुन्याचा गाणं बघायला. हे बघा, हा आहे चुन्याचा गाणं. तर इकडे आहे तटबंदी, वर पायऱ्या चढायला. हा आहे गणेश दरवाजा, गणेशपट्टी. हा इथे मंदिर आहे आणि हा एक प्रवेशद्वार आहे. हा बघा, मंदिरात मस्त महाराजांची एक छोटीशी मूर्ती ठेवलेली आहे. हा एक प्रवेशद्वार आहे. आपण या बाजूने आलोय. ही तटबंदी आहे. हा आहे गणेश दरवाजा. गणेश दरवाजातून आत आलो आपण. इथे काहीतरी पाठी होती, वाडा 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 लिहिलेला आहे आणि हे पूर्ण वाड्याचे अवशेष आहेत. चला बघूया. किल्ला खूप मोठा आहे, अजून आपल्याला बराच एक्सप्लोअर करायचा पुढे. हे बघा वाड्याचे अवशेष. हे बघा, हे वाड्याचे अवशेष आहेत मित्रांनो. आणि आता ही वास्तू काय माहिती नाही आपल्याला. पूर्ण कशी एकदम प्रॉपर दगडामध्ये बनवलेली आहे. आणि हा इथून असं पाणी जायला जागा आहे, ह्याच्यामध्ये पाणी जातो असं प्रॉपर. आपल्याला माहिती नाही काय आहे. खूप मोठी वास्तू आहे ही, एकदम पायऱ्यात. हे बघा, इथे पण सेम आहे रे विशाल. हे बघ, सावध, इथे सावध लिहिलं बघा. इथे अशी लँडस्लाईड झालेली आहे, तिथे अशी लँडस्लाईड झाली. आपण महादेव मंदिरापाशी. आणि ही तर पाण्याची टाकी आहे. तिकडे 2 पाण्याच्या टाक्यात, पण पाणी पिण्यायोग्य नाही. आणि बघा किती मोठा साप मेला आहे पाण्याच्या टाकीमध्ये. खूप घाणवास सुटलाय, पूर्ण फुगून वरती आलाय तो. आणि हा आहे महादेव मंदिर. पंचकराचा लावलाय.
तर मित्रांनो 2 क्षण विश्रांतीचे. विश्रांतीचे क्षण आम्ही घेतलेले आहेत. कचरा, आपापला कचरा गडावरून नेहमी खाली घेऊन चला. जर भरलेल्या बाटल्या तुम्ही गडावर आणू शकता तर रिकाम्या बाटल्या गडा खाली का नेऊ शकत नाही. नेहमी सांगत असतो कचरा जो घेऊन येता तुम्ही, ज्या चिप्सचे पॅकेट, चिवडा हे सगळे घेऊन येता, खाल्ल्यानंतर वापस खाली घेऊन चला आणि कचरा कुंडीत टाका. अशी फालतूगिरी करत जाऊ नका गडावर टाकायची. हे बघा आता तिथे समोरच ते याचे कोकम सरबतीचं कॅन असंच ठेवलं इथं जुना होणार. तर अशी चुकी करू नका. तर हा आहे मित्रांनो चोर दरवाजा मंदिराच्या बाजूचा. ही पाण्याची मुख्य टाकी. तर मित्रांनो आपली ट्रेक झालेली आहे पूर्ण. आणि माणिकगड, स्वराज्याचे वैभव, हा किल्ला आपण एक्सप्लोअर केलेला आहे. खूप छान ट्रेक झाली. थोडा ऊन आहे पण काय वाटत नाही. कसा वाटला विशाल आज ट्रेकला? कशी ट्रेक झाली आजची? आणि रस्ता चुकवला त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं आहे? रस्ता चुकवला नाही, शॉर्टकट दाखवला. हा 3रा का 4थी वेळ असेल याने किल्ल्यावर याचा रस्ता चुकवलेला आम्हाला. याच्या अगोदर पण ट्रेक झाले तिथे पण रस्ते चुकवलेले त्याने खूप वेळ. कुठून पण आणतो हा कुठून पण घेऊन येतो पण आला एकदम रिस्की रस्त्यातून घेऊन आलाय. आणि पावसाला असता तर काय आम्हाला भरोसा नव्हता, आम्ही आलो असतो वरती, परत खालून फिरून जायला लागला असता. तर अशाच नवीन ब्लॉगसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय शिवराय.